आता याचं बघितलं ना, इथं अप्पर बॅकचे हे जे बोन आहे, स्कॅपुला जे म्हणतो आपण त्याला, त्याला शोल्डर ब्लेड पण म्हणतात, हे तुझे बाहेर आलेले, बरोबर. लगेच दिसतंय की स्कॅपुलाचं हे जे खालचे बॉर्डर आहे ना, ती तुझी अशी विजिबल दिसते रिलॅक्स पोझिशन. याचा अर्थ काय असतो की तुझ्या ज्या अप्पर बॅकच्या ज्या मसल आहेत ना, त्या वीक आहेत, बरोबर. इथं अप्पर ट्रॅपेजियस, इथं मिडल ट्रॅपेजियस आणि लोअर ट्रॅपेजियस, हे जर स्ट्रॉंग असल्या तर तुझं पोस्चर असं राहील. तुझे शोल्डर पण पुढच्या साईडला गेले. आता हे जे तुझे स्कॅपुला बाहेर आलेले, म्हणजे शोल्डर ब्लेड बाहेर आलेले, त्याच्यासाठी मी तुला काही व्यायाम सांगतो. ठीक, इकडे बेडवर आहे, न्यूट्रल पोझिशन राहत आहे. ठीक, दोन्ही हात टी 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 असतो ना इंग्लिश मधला, टी पोझिशन मध्ये राहते. ठीक, ही पोझिशन होल्ड करायची तुला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 1 2 3 4 5. रिलॅक्स, सोड. ठीक आहे, पुढचं सांगतो ना अजून मी. मान सरळच राहू दे. जर तुला हे सोपं जात असेल, करायचं काय, हातात अर्धा किलोच्या बॉटल घ्यायच्या किंवा वजन लावायचं. लावलं, चल परत उचल स्ट्रेट. टी 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स, सोड. इथं प्रेशर आला असेल तुझं, बरोबर. आता काय करायचं, दुसरी एक्सरसाइज, डब्ल्यू बनवायचा असं. असं होती मग डब्ल्यू अक्षर बनवायचं. मान न्यूट्रल मध्ये ठेवायची, वरती पकडून ठेव, कर वरती. अजून जेवढं करता येईल तेवढं, छाती टेकून दे, हे वरती कर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 1 2 3 4 5. रिलॅक्स. ठीक आहे, आधी टी झालं, नंतर डब्ल्यू केलं आपण. आता वाय करणार, म्हणजे हात समोर जातील असे. ठीक, डोकं न्यूट्रल पोझिशन, हात तिरपे, हे जे कॉर्नर आहेत त्यांच्या बरोबर पाहिजे. ठीक आहे, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 1 2 3 4 5. खालची मसल आहे ना, त्याच्यासाठी. रिलॅक्स. 2-2 सेट करशील. 10 पर्यंत मोजायचं, सोडायचं. पहिले टी डब्ल्यू, नंतर वाय. 10 किंवा 15 पर्यंत मोजायचं, सोडायचं. जर जड वाटत असेल तर वजन नाही घ्यायचं, फक्त हात उचलायचे. ठीक आहे, छाती उचलायची नाही, अशी वरती छाती नाही करायची, छाती टेकून ठेवायची, फक्त खांदे आणि पाठ. ठीक आहे, इथून स्क्वीज करायचं. हे झाले अपर बॅक साठी एक्सरसाइज. शोल्डर साठी सांगतो, त्या कशा स्ट्रॉंग करायच्या. रोटेशन मध्ये मुवमेंट झाली पाहिजे एक्सरसाइज करताना. कधी पण इकडे उभं राहा वाटलं असा. ठीक आहे, कधी रोटेशन मध्ये पण एक स्ट्रेनिंग करायला पाहिजे शोल्डरचे. त्यासाठी रेजिस्टन्स बँड घ्यायचा, हातात पकड, त्याला गुंडाळून घ्या व्यवस्थित. ठीक, ही पोझिशन ठेव तुझी शोल्डरची. आणि तुला करायचं काय, इकडून आतमध्ये इंटरनल रोटेशन, समोर बघ. आणि हा अँगल 90 डिग्री मध्ये ठेवायचा, हा वर खाली असा होऊ द्यायचा नाही. ठीक आहे, 15 वेळा करशील. 1, समोर बघ, हळूहळू हळूहळू एक्सरसाइज करतोय आपण. 3 4, हे बघ हे बघ, हे टेकून द्यायचं इथं. 5 6 7 8, हे रिस्ट स्टेबल ठेवायचं, असं असं करायचं नाही. 8 9 10. ठीक आहे, इथं प्रेशर आला असेल. आतमधली मसलला ट्रेन करतोय आपण, हे बाहेर दिसणार नाही, आतमधली मसल आहे. ठीक आहे, दुसरं एक्सटर्नल रोटेशन, म्हणजे थोडं तिकडे सरक, हात परत टेकून दे असंच. ठीक आहे, हे स्टेबल ठेवायचं. आतमध्ये घे, इकडून बाहेर करायचं. ठीक आहे, बस तेवढंच. 1 2 3, हळूहळू. 4, स्लो अजून. 5, घे बाहेर. 6 7
8 9 10. ठीक आहे. इंटरनल रोटेटर्स, एक्सटर्नल रोटेटर्स या अशा मसल आहे ज्या शोल्डरला एका जागेवर व्यवस्थित पकडून ठेवतात. ही मुवमेंट करताना बरोबर. तुला जर असा झटका बसल्यावरच त्रास होत असेल किंवा असं नॉर्मली असं हातवर केल्यावर नसेल होत. जेव्हा रोटेशनची मुवमेंट करतो ना आपण तेव्हाच मसल वीक असतात, त्याच मसल वीक असतात म्हणून तुमचा शोल्डर निघतो. तर याला ह्या अँगल मध्ये जर तुम्ही स्ट्रॉंग केलं तुमच्या शोल्डरला तर तुमचं डिस्लोकेशन किंवा तुझे शोल्डर निघायचे प्रॉब्लेम आहे ते कमी होऊन जाते. प्लस ह्या एक्सरसाइज मी ज्या सांगितल्या ठीक. याच्यामध्ये पुढे अजून तू नॉर्मल शोल्डर असा वर घेऊन म्हणजे हे जे रेजिस्टन्स बँड हा असा मागे पकडून ह्या अँगल मध्ये सुद्धा करू शकतो असं. ठीक आहे. तू पकडून ठेव, या अँगल मध्ये पण करू शकतो. ही पुढची स्टेप आहे पण. ठीक आहे. किंवा मग एक्सटर्नल रोटेशनला ह्या अँगल मध्ये पण करू शकतो. पण हे तुला आता जमणार नाही, हे अवघड आहे. जे सोपं आहे ते पूर्ण अटॅक करून म्हणजे जवळ घेऊन असं आणि असं. ठीक आहे. त्याच्या व्यतिरिक्त अप्पर ट्रॅपेजियस मसल पण स्ट्रॉंग करायचा. शोल्डर श्रग असतात ना ते करायचं. अप्पर ट्रॅपेजियस साठी ती एक्सरसाइज झाली. मिडल ट्रॅपेजियस आणि लोअर ट्रॅपेजियस साठी आपण त्या एक्सरसाइज केल्या. ठीक आहे. इंटरनल रोटेशन, एक्सटर्नल रोटेशन बाकी तुम्ही जिम मध्ये जे करतात त्या डेल्टॉइड मसल साठी त्यातच चालूच ठेवायचं. ठीक. हे झालं पूर्णपणे शोल्डरच्या एक्सरसाइज. या करत होता का तू याच्या आधी? नाही करत होता म्हणून प्रॉब्लेम होता. तुम्ही स्ट्रेंथनिंग कडे लक्ष नाही. तुमचं स्किल चांगलं असतं, तुम्ही खेळत चांगले असतात पण तुमची स्ट्रेंथ चांगली नसते. तुमचा डाएट चांगला नसतो, तुमची प्रोटीन डाएट तुमचा व्यवस्थित नसतो. तू समोर लगेच दिसतंय की डिफिशियंट आहेस प्रोटीन. ठीक आहे. बस.